जय हिंद ड्रीमर्स. विदर्भ आयएस अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. तुमच्या सर्वांच्या मागणी असतो काय केलेलं आहे, एक प्रकारे अर्थशास्त्र या विषयाचं विश्लेषण आणलेलं आहे. यामध्ये आपण नेमकं काय पाहणार आहे तर अर्थशास्त्र विषय जेव्हा वाचत असतो तेव्हा नेमक्या कोणत्या टॉपिकवर तुम्हाला फोकस करावं लागेल, त्या टॉपिकमधले कोणते सब टॉपिक तुम्हाला मेन फोकस केल्यानंतर तुमच्या एक्झाममध्ये ते मार्क उतरतील, ठीक आहे, हे तुम्हाला त्यामध्ये सांगणार आहे. सोबतच तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे एक आणखी प्रश्न पडलेला असतो की नेमका इकॉनॉमीचा अभ्यास करत असताना कोणकोणत्या योजनांवर भर द्यायचा. तर संपूर्ण करावयाच्या योजना मी तुम्हाला लेक्चरच्या शेवटी सांगणार आहे की नेमक्या ह्या 15 ते 20 योजना जर तुम्ही केल्या तर तुम्हाला एक्झाममध्ये खूप छान असे मार्क भेटतील. त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत लेक्चरच्या थांबावे. त्यानंतर आपण तुम्हाला सांगणार आहे की नेमके इतर कोणते पॉईंट आहेत जे तुम्हाला मार्क देणार आहेत आणि त्या पॉईंट मधले इतर कोणते सब टॉपिक आहेत हे सुद्धा तुम्हाला कशा प्रकारे करावायचे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे, तर त्यामुळे लेक्चरच्या शेवटपर्यंत माझ्यासोबत तुम्ही टिकून राहा. तत्पूर्वी एक पॉईंट पहा की विदर्भ आयएस अकॅडमी मार्फत तुम्हाला राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे. टेस्ट सिरीज लॉन्च केली आहे आणि ती टेस्ट सिरीज ही ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही माध्यमात तुम्हाला भेटणार आहे. आणि मुख्यतः म्हणजे तिची सुरुवात कधीपासून होणार आहे तर 21 जानेवारी 2024 पासून ही टेस्ट सिरीज चालू होणार आहे. कशा संबंधित आपण म्हणू शकतो, राज्यसेवा पूर्व परीक्षा संबंधीची. त्यानंतर एक थोडक्यामध्ये पाहून घ्या की सिंहावलोकन बॅच लॉन्च केली आहे, तुम्हाला सर्वांना अवगत असेलच. त्या सिंहावलोकन बॅच मध्ये तुम्ही राज्यसेवा पूर्व परीक्षेविषयी त्याचा लाभ घेऊ शकता. आणि महत्त्वाचं म्हणजे ही बॅच 25 डिसेंबर पासून चालू झालेली आहे, परंतु ह्या बॅचच्या कोणत्याही टप्प्यावर तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता आणि ऍडमिशन घेतल्यानंतर तुम्हाला कोणत्याही टप्प्यावर आतापर्यंत झालेले लेक्चर्स रेकॉर्डेड स्वरूपात तुम्हाला भेटतील आणि ही बॅच मुख्यतः लाईव्ह राहणार आहे, तुम्हाला त्याचा लाभ घ्यायचा आहे. ठीक आहे, त्यानंतर आपण आपलं सेशन चालू करूया. आता अर्थशास्त्र विषय पहा. अर्थशास्त्र विषय करत असताना नेमके 7 ते 8 टॉपिक आहेत ज्याच्यावर आपल्याला भर द्यायचा आहे. त्यामध्ये महत्त्वाचे काही टॉपिक आहेत. त्याच्यामधला सुरुवातीचा जर टॉपिक पाहिला तर तो टॉपिक म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न. आता तुम्ही कोणते पण पुस्तक जर पाहिले तर पूर्वी आपण तुम्हाला बुक्स सांगतो की नेमके बुक्स कोणते वाचायचे. तर पहा, अर्थशास्त्रासाठी बुक्स वाचत असताना 2 पुस्तकं महत्त्वाचे आहेत. त्यामध्ये एक पुस्तक विदर्भ आयएस अकॅडमी मार्फत आता नव्याने लॉन्च केलेलं आहे अर्थशास्त्राचं. खूप माहितीपूर्ण असं पुस्तक आहे, ते तुम्ही वापरू शकता. त्यानंतर देसले सरांचं पुस्तक तुम्हाला माहिती असेल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खूप प्रसिद्ध आहे, परंतु त्यामधील काही पॉईंटच तुम्हाला वाचायचे आहेत आणि तेच पॉईंट तुम्हाला नेमकं सांगणार आहे. कारण की देसले सरांचं पुस्तक जवळपास 700-800 पेजेसचं तुम्हाला सापडते, मात्र त्याच्यामधील जवळपास 300 ते 350 पेजेसच कामाचे आहेत आणि तेच तुम्हाला पॉईंट सांगणार आहे की नेमके कोणते पॉईंट वाचायचे आहेत. आणि त्यानंतर एक 3ऱ्या क्रमांकाचं पण पुस्तक तुम्ही पाहून घ्या, तर रंजन कोळंबे सरांचं बुक आहे, ते सुद्धा वापरू शकता. ठीक आहे, तर मुख्यतः तुम्ही यात वरील 3 पुस्तकापैकी कोणतंही एक पुस्तक रेफर केलं तरी तुम्हाला यामध्ये मार्क भेटणार आहेत, तर ते तुम्ही पॉईंट घेऊ शकता. त्यानंतर जेव्हा 1 ते 2 टॉपिक असे आहेत, जसं उदाहरणामध्ये लोकसंख्या हा टॉपिक आहे, तर तुम्ही देसले सरांचा जो पार्ट 2 आहे किंवा कोणतं पण ॲनालिसिसचं जे बुक आहे त्यामधून तो लोकसंख्या टॉपिक तुम्ही करू शकता. आणि एक टॉपिक येतं शाश्वत विकास. तर शाश्वत विकास नावाचा टॉपिक तुम्ही तुषार घोरपडे सरांच्या एन्व्हायरमेंटच्या बुकमधून सुद्धा करू शकता किंवा जो ॲनालिसिसचं बुक येतं त्याच्यामधून सुद्धा करू शकता. किंवा देसले सरांचं जे पार्ट 2 येतं तर त्या पार्ट 2 मधून तुम्हाला 2च टॉपिक करायचे, तर त्याच्यामधील एक टॉपिक आहे लोकसंख्या, तो बी कोणता कन्सेप्च्युअल लोकसंख्या. ठीक आहे, आणि एक शाश्वत विकास हे टॉपिक करायचा आहे. आणि ज्या तुम्हाला काही योजना सांगणार आहे त्या तुम्ही योजना तिथून करू शकता किंवा त्याच योजना तुम्ही ॲनालिसिसच्या बुकमधून सुद्धा करू शकता. ठीक आहे, तर हे तुम्हाला 3 बुक्स घ्यायचे आहेत इकॉनॉमिक्ससाठी. चालते, आता आपण आपले टॉपिकवर वळूया. तर पहा, राष्ट्रीय उत्पन्न टॉपिक आहे. तर राष्ट्रीय उत्पन्न टॉपिक करत असताना तुम्हाला नेमका कशावर भर द्यायचा आहे, तर त्यामध्ये तुम्ही एक पॉईंट पहा की राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती. तुम्हाला माहिती असेल की राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या काही पद्धती आहेत, त्यामध्ये उत्पन्न पद्धत, उत्पादन पद्धत आणि खर्च पद्धत. ठीक आहे, आणि एक निर्वाह पद्धत सुद्धा आहे. तर ह्या पद्धती तुम्हाला अभ्यासावायच्या आहेत. ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये कोणकोणत्या घटकाला कशा प्रकारे पैसा भेटला जातो, ठीक आहे, कशा प्रकारे मूल्य वर्धित असते, समजा ती वाली पद्धत कोणत्या प्रकारची आहे, त्या पद्धतीचा कन्सेप्ट काय हे तुम्हाला करायचा आहे. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला राष्ट्रीय उत्पन्न मोजणारे काही व्यक्ती आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला जसं दादाभाई नौरोजी यांनी सर्वात प्रथम राष्ट्रीय उत्पन्न मोजलं होतं, त्या व्यक्ती तुम्हाला करायच्या आहेत. आणि दादाभाई नौरोजीवरच आतापर्यंत क्वेश्चन आलेला आहे, इतर कोणत्याच व्यक्तीवर क्वेश्चन आलेला दिसत नाही. ठीक आहे, त्यानंतर महत्त्वाचा कन्सेप्ट आहे म्हणजे तो जीडीपी म्हणजे काय. जीडीपी आता इथं आपण कन्सेप्ट इलॅबोरेट करत बसणार नाही, तर फक्त तुम्हाला पॉईंट कोणते वाचायचे आहेत हेच या टॉपिकमध्ये सांगणार आहे. तर पहा, जीडीपी मध्ये तुम्हाला माहिती झालं की देशभरामध्ये संपूर्ण उत्पत्ती झालेल्या ज्या वस्तू आहेत, सेवा आहेत, एक प्रकारे त्यांचं मूल्य म्हणजे किंवा त्या वस्तू आणि सेवा म्हणजे एक प्रकारे आपण म्हणतो जीडीपी असणार आहे. नंतर एनएनपी तुम्हाला करायचं आहे, एनडीपी करायचा आहे, नंतर जीएन
GNP सुद्धा करायचे आहेत. तर इथं GVA आधारित काही गोष्टी आहेत त्या सुद्धा करायच्या आहेत. त्यानंतर ध्यानात ठेवा की हरित राष्ट्रीय उत्पन्न हा कन्सेप्ट जो आहे ते कोणता, ग्रीन म्हणून सुद्धा आपण हरित राष्ट्रीय उत्पन्न हे सुद्धा तुम्हाला करायचं आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला माहित असेल की चायनाने 2006 मध्ये सुरुवात केली होती राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी, कोणतं, हरित आधारित. मात्र त्यामध्ये 2007 ला काही घट आढळल्यामुळे त्याने बंद केलेलं आहे. त्यानंतर आपण पार्थशास्त्री सोम समिती सुद्धा एक प्रकारे यासाठी मांडली होती, हे सुद्धा तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे हरित राष्ट्रीय उत्पन्न सुद्धा तुम्हाला यामध्ये पाहायचं आहे. तर हे राष्ट्रीय उत्पन्न आहे, त्यामध्ये तुम्ही अभ्यास करू शकता. ठीक आहे. नंतर राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी एक PC महालनोबिस यांच्या आदेशाखाली 1949 ला समिती स्थापन केली, ती सुद्धा समिती तुम्हाला अभ्यासावयाची आहे. ठीक आहे. तर राष्ट्रीय उत्पन्न टॉपिक मध्ये तुम्हाला एवढेच टॉपिक करायचे आहेत. त्यानंतर बघा पुढचा टॉपिक आहे, हा टॉपिक नव्यानं राज्यशास्त्र सिलेबस मध्ये आपण म्हणू शकतो मेन्शन केला आहे. त्यामध्ये नव्यानं काही पॉईंटवर क्वेश्चन येत आहेत. तर ते नवीन पॉईंट कोणते आहेत तर नेमके तुम्हाला ते सांगणार आहे आणि त्याच्यावर तुम्हाला काय करायचं आहे, नव्यानं जे अनालिसिसचे बुक आहेत त्या बुक मध्ये तुम्हाला ते वाचून घ्यायचे आहेत. तर पहा, जो टॉपिक आहे आर्थिक वृद्धी आर्थिक विकास. आता हे पूर्वी पण बुकमध्ये मेन्शन होते, पण सिलेबस मध्ये मुख्यतः असं मेन्शन नव्हतं. परंतु तुम्हाला आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास आणि सोबतच मानवी विकास हे टॉपिक स्पेशलरित्या करायचं आहे. आणि त्यामध्ये क्वेश्चन नव्याने वेगळ्या पद्धतीने विचारले जात आहेत. उदाहरणामध्ये आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकासची व्याख्या आतापर्यंत विचारली गेली आहे. तर ती व्याख्या तुम्हाला करायची आहे की आर्थिक वृद्धी म्हणजे नेमकं काय, आर्थिक विकास म्हणजे काय, हे तुम्हाला करायचंच आहे. मात्र तुम्हाला आणखी नव्याने 2-3 क्वेश्चन नव्याने आलेले दिसतील. त्यामध्ये उदाहरण बघा, संतुलित वृद्धी दर सिद्धांत. संतुलित वृद्धी दर सिद्धांत कोण मांडला होता, रॅग्नर नर्क्से यांनी मांडला होता. ते सुद्धा एक्झाम मध्ये 2 वेळा विचारलेलं आहे, 2022 आणि 2023 मध्ये नव्याने विचारले जात आहेत. त्यानंतर बघा विकासाचा सिद्धांतावर सुद्धा क्वेश्चन आले, जो शुम्पीटर यांनी मांडला होता. कोणी मांडला होता, शुम्पीटर यांनी मांडला होता, तो सुद्धा विचारलेला आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे इंडेक्स. तर तुम्हाला भरपूर सारे इंडेक्स एक्झाम मध्ये विचारले जातात. त्यामधले जे महत्त्वाचे इंडेक्स आहेत तेच तुम्हाला इथं सांगितले, ज्याच्यावर रिपीट क्वेश्चन विचारले गेलेले आहेत. त्यामध्ये पहिल्यांदाच नव्याने विचारला होता PQLI. ठीक आहे. PQLI नावाचा जो सिद्धांत किंवा निर्देशांक म्हणू शकतो, तो नव्याने एक्झाम मध्ये विचारलेला 2023च्या. ते तुम्ही नव्याने अभ्यास करायचा आहे, कारण की तो 1978 ला सुरुवात झाला होता PQLI. ठीक आहे. तर तो पण तुम्हाला करायचा आहे. नंतर ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स. ठीक आहे. SDI सुद्धा तुम्हाला करायचा आहे. महबूब अलहक समजा जे आपण म्हणू शकतो आणि अमर्त्य सेन यांनी एक प्रकारे याचा 1990 पासून शोध लावला आहे किंवा सुरुवात केलेली आहे, हे ध्यानात ठेवा. नंतर GII जेंडर इनइक्वालिटी इंडेक्स सुद्धा विचारला गेलेला आहे. नंतर GDI जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स सुद्धा एक्झाम मध्ये विचारला गेलेला आहे. ठीक आहे. हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. नंतर HPI ह्युमन पॉवर्टी इंडेक्स जो 1997 चा आहे, तो सुद्धा मानव निर्धनता निर्देशांक म्हणजेच मानव गरिबी निर्देशांक सुद्धा तो विचारलेला आहे 2 ते 3 वेळा. नंतर मल्टिपल पॉवर्टी इंडेक्स, हा पॉवर्टी टॉपिक मधला आहे मुख्यतः पाहिला तर तो इंडेक्स आहे म्हणून मी ते सांगितलेलं आहे. तर मल्टिपल पॉवर्टी इंडेक्स सुद्धा एक्झाम मध्ये भरपूरच विचारलेला आहे. 2010 पासून सुरुवात झाली आपण म्हणू शकतो त्याची. तर HPI ची जागा त्याने घेतलेली आहे. जो HPI 1997 चालू झाला त्या ठिकाणी MPI आलेला आहे. त्यानंतर SDI झाल्यानंतर ISDI. ठीक आहे. ISDI आणि SDI ध्यानात ठेवा, ते पण विचारले गेले आहेत. नंतर GDI सुद्धा पाहिलं आहे. आणि एक तुम्ही ध्यानात ठेवा, जेंडर इम्पॉवरमेंट इंडेक्स सुद्धा ध्यानात ठेवायचा आहे. ठीक आहे. तर GII GDI आणि GEM तुम्हाला ध्यानात ठेवायचे आहेत. ठीक आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट पाहूया आपण. आता शाश्वत विकास हा टॉपिक आहे. तुम्ही एन्व्हायरमेंटच्या बुकमधून करू शकता किंवा देसले सरांचं जे पार्ट 2 पुस्तक आहे त्याच्यामधून सुद्धा करू शकता, किंवा जे अनालिसिसचे पुस्तक आहेत त्यामधून सुद्धा तुम्ही प्रॉपररित्या करायला पाहिजे. ठीक आहे. बघा शाश्वत विकास मध्ये काय विचारलं तर नेमकं, आता हा डाऊटफुल टॉपिक आहे ना तुम्हाला, कारण की नेमका याचा सोर्स नसते. तर ह्या ठिकाणी वाचायचं काही समजल्यानंतर तुम्ही नेटवरून बी सर्च करू शकता किंवा इतर बुक्स मधून सुद्धा वाचू शकता. तर बघा शाश्वत विकास मध्ये काय विचारलं ते, रिओ परिषदा आतापर्यंत तुम्हाला माहित असेल की 3 मुख्य परिषदा झाल्या. त्यामधल्या 1992 ची, 2002 ची आणि 2012 ची. तर हे तुम्हाला एक्झाम मध्ये विचारते. तर त्यानंतर ध्यानात ठेवा SDG MDG. तत्पूर्वी पहा, रिओ परिषदेच्या पूर्वी एक परिषद झाली होती स्टॉकहोम परिषद 1972 ची. ती परिषद सुद्धा करायची आहे तुम्हाला. कोणती, स्टॉकहोम परिषद. ठीक आहे. स्टॉकहोम परिषद 1972 ची, ती सुद्धा तुम्हाला विचारलेली आहे. त्यानंतर SDG आणि MDG हे सगळ्यात महत्त्वाचे आहेत. जसं MDG आपल्याला माहिती 8 आहेत, SDG किती आहेत 17 आहेत. MDG 2000 ते 2001 ते 2015 पर्यंत, नंतर SDG 2015 ते 2030 पर्यंत. हे तुम्हाला पाठच करायचे बरं का. 1 ते 17 पर्यंतचे पाठ करा, 1 ते 8 पर्यंतचे पाठ करा. ह्याच्यावर खूप प्रश्न आलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला ते कंपल्सरी पाठ पाहिजे. इव्हन की SDG समजा 2012 ला सुरुवात झाली तो सुद्धा क्वेश्चन आला होता. ठीक आहे. नंतर अजेंडा 21 ही पण तुम्हाला ध्यान ठेवा, जो रिओ परिषद झाली 1992
1992ची त्या परिषदेमध्ये एक सब पार्ट म्हणून होता. त्या ठिकाणी रिओ 1992च्या परिषदेमध्ये 5 करार झाले. त्या 5 करारामधला एक अजेंडा 21 सुद्धा होता. ह्या विषय सुद्धा एक्झाम मध्ये 3 ते 4 वेळेस क्वेश्चन आले आहेत, ते सुद्धा तुम्हाला योग्यरित्या अभ्यासावायचा आहे. नंतर हे नव्यानं ट्रेंड आले आहे NAPCC 2008चे आहे, NAPCC. तर ह्याच्यावर 2008चा जो आहे त्याच्यावर सुद्धा क्वेश्चन आले आहेत, तर तुम्हाला ते थोडक्यात अभ्यासावायचा आहे. त्यानंतर ब्रूट लँड कमिशन तुम्हाला माहित असेल. ब्रूट लँड कमिशन ऍक्च्युअल मध्ये स्थापन झालं 1983 ला, मात्र अहवाल कधी दिला होता? 1987 ला अहवाल दिला होता. आणि त्या अहवालाचं नाव विचारलं होतं. तर अहवालाचं नाव काय होतं? अवर कॉमन फ्युचर. अवर कॉमन फ्युचर म्हणजे ते अहवालाचं नाव होतं, ते सुद्धा विचारलंय तुम्हाला, ते सुद्धा ध्यानात ठेवायचं आहे. नंतर ग्रीन क्लायमेट फंड सुद्धा 2010चा विचारला गेला एक्झामच्या दृष्टीने, ते पण तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. नंतर GEF नावाचा एक फंड आहे. GEF नावाचा फंड आहे, तो 1992 ला सुरू झालेला आहे. 1992 ला ते सुद्धा तुम्हाला अभ्यासायचा आहे. नंतर सौर आघाडी, आंतरराष्ट्रीय सौर आघाडीवर सुद्धा 2दा क्वेश्चन आले. त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल की कर्कवृत्त ते मकरवृत्ताच्या आतमधील जे 121 देश आहेत त्या संबंधीचा करार झाला 2016 ला फ्रान्स आणि भारत देशामध्ये. तर ते आंतरराष्ट्रीय सौर आघाडीविषयी तुम्हाला एक्झामच्या दृष्टीने अभ्यास व्हायचे आहेत. ठीक आहे, ते पॉईंट तुम्हाला शाश्वत विकासामध्ये करायचे आहेत. समजलं? त्यानंतर पुढचा पॉईंट पहा, दारिद्र्य आणि बेरोजगारी. आता हा सुद्धा आयोगाचा खूप फेवरेट टॉपिक आहे. ह्या ठिकाणी काय विचारते बघा, तर दारिद्र्याचे कन्सेप्ट, दारिद्र्य म्हणजे नेमकं काय, तर त्याचे कन्सेप्ट सुद्धा विचारले जातात. त्याच्यामध्ये समजा आपण म्हणू शकतो निरपेक्ष दारिद्र्य, सापेक्ष दारिद्र्य सुद्धा एक्झाम मध्ये विचारलं जाते. ठीक आहे. नंतर ह्याच्यामध्ये तुम्ही गिनी गुणांक करू शकता, गिनी गुणांक म्हणू शकतो आपण त्याला, ते पण करून घ्या एक्झामच्या दृष्टीने, ते पण महत्त्वाचं आहे. फिलिप्स निर्देशांक सुद्धा म्हणू शकतो आपण, ते पण करायला पाहिजे यामध्ये. ठीक आहे, फिलिप्स निर्देशांक. ठीक आहे, हे तुम्हाला करायचे आहेत. त्यानंतर बघा समित्या, सगळ्यात महत्त्वाचं आहे की समित्या एक्झाम मध्ये विचारल्या जातात. तर यामधल्या आयोगाच्या 2 सगळ्यात फेवरेट समित्या आहेत. ती म्हणजे बघा तेंडुलकर समिती 2005 ची, 2005 तेंडुलकर, रंगराजन समिती 2012 ची. ह्या 2 समित्या आयोगाच्या खूपच फेवरेट आहेत. त्यानंतर तुम्हाला करायच्या आहेत त्या समित्या, तुम्हाला नावं सांगतो. उदाहरणामध्ये पहा, दांडेकर वरतवाली समिती. ठीक आहे. नंतर PD ओझा समिती, ही तुम्हाला करायची आहे, PD ओझा. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला करायचे आहे मिन्नास समिती, मिन्नास. ठीक आहे. नंतर गौरव दत्त आणि मार्टिन, ती पण करायची आहे बरं का. रेनन मार्टिन नाही, गौरव दत्त आणि मार्टिन. तर दत्त आणि मार्टिननी पॉवर्टी गॅप इंडेक्स जो दिला होता ते सुद्धा अभ्यास व्हायचा आहे एक्झामच्या दृष्टीने, तो सुद्धा महत्त्वाचा आहे. दत्त आणि मार्टिन झाल्यानंतर तुम्हाला मॉन्टिंग सिंग अहलुवालिया समिती, समजा ती पण तुम्हाला करायची आहे, अहलुवालिया. आणि इतर मध्ये आयोगाच्या फेवरेट वाल्या तुम्हाला अलग कार्यगट, नंतर लकडवाला कार्यगट. आणि आता राजेशाह मेन्सला एक क्वेश्चन विचारला, जो पनगडिया कार्यगट आहे, पनगडिया कार्यगट, तो सुद्धा विचारलेला आहे. तर हे तुम्हाला सध्या करायचं आहे. तर याच्यामध्ये तेंडुलकर समितीने 2004-5 चे म्हणू शकतो आपण, नंतर 9-10 चे आणि 11-12 जी आकडेवारी दिली होती ती सुद्धा तुम्हाला करायची आहे. रंगराजनची सुद्धा आकडेवारी करायची आहे. त्यामध्ये त्याने किती कॅलरी सांगितली होती, किंवा रंगराजननं सांगितल्यानंतर तेंडुलकरनं काय काय गोष्टी सांगितल्या होत्या, 3 निर्देशांक सांगितले होते. जसं चलनवाढीचा निर्देशांक आहे समजा तो आला, नंतर दोषयुक्त आहे म्हणे, नंतर शिक्षण आणि आरोग्य संबंधी गोष्टी पण त्या गोष्टी सुद्धा मेन्शन केल्या होत्या, त्या तुम्हाला करायच्या आहेत. नंतर तेंडुलकर समितीनं जी दारिद्र्य रेषा ठरवली आहे ती, नंतर रंगराजन समितीने ठरवलेली दारिद्र्य सुद्धा तुम्हाला करायची. उदाहरणामध्ये 29.8 कोणाची होती तेंडुलकरची, रंगराजनची 29.5 होती. हे तुम्हाला करायचे आहेत. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे समित्याविषयी. तर हे तुम्हाला एक्झाम मध्ये वेळोवेळी विचारले जाणार आहेत. ठीक आहे, हे समजलं. आता निरपेक्ष दारिद्र्य, नंतर सापेक्ष दारिद्र्य, हे सुद्धा तुम्हाला एक्झामच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं ठरणार आहे. नंतर प्रकारमध्ये, तर प्रकारमध्ये तुम्हाला माहित असेल की भरपूर सारे, जसं हंगामी आणि समजा किंवा प्रच्छन्न बेरोजगारी म्हणलं जातं त्याला सीमांत उत्पादकता असते त्याची, कारण की सीमांत उत्पादकता त्याची 0 असते, त्यालाच हंगामी बेरोजगारी म्हणू शकतो. चक्रीय बेरोजगारी, नंतर आपण सुशिक्षित बेरोजगारी, नंतर घर्षणात्मक बेरोजगारी, असे जे बेरोजगारीचे टाईप आहेत ते सुद्धा टाईप तुम्हाला करावायचे आहेत. तर हे तुम्हाला दारिद्र्य आणि बेरोजगारीमध्ये करावायचे आहे. ठीक आहे, तर हे एक्झामच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे, समजलं. आता त्यानंतर पुढचा पॉईंट बघा, जमीन सुधारणा. यावर एक क्वेश्चन फिक्स डिसाइडच असतो. जमीन सुधारणा आणि कुळ कायदा सुधारणावर एक क्वेश्चन फिक्स डिसाइड असतो, त्यामुळे तुम्हाला तो पण करावायचा आहे. तर त्यामध्ये बघा, तर हे 4-5 पॉईंटवर तुम्हाला विचारतात. जमीन सुधारणा कोणत्या कोणत्या झाल्या ध्यानात ठेवा. तर मध्यस्थ निर्मूलन ह्याच्या संबंधी एक झाली, नंतर कुळ पद्धत सुधार संबंधी झाली, नंतर जमीन धारण मर्यादा किती असावी या संबंधी 1972चा कायदा आला होता, तो कायदा पण ध्यानात ठेवायचा तुम्हाला थोडक्यात.
नंतर भूधारकांचे एकत्रीकरण करण्यात आले आणि सहकारी शेती संघटन करण्यात आले. कशामध्ये? जमीन सुधारणामध्ये. हे सुद्धा तुम्हाला ध्यानात ठेवायचंय. आणि जमीन संबंधीच्या 3 पद्धती जे रयतवारी आहे, रयतवारी, कायमधारा आणि महालवारी. ठीक आहे, तर हे तुम्हाला करायचे आहेत थोडक्यामध्ये, जास्त नाही त्याच्याविषयी विचारत. आता कुळ कायदा सुधारणामध्ये काय काय झालं तर 3 पॉईंट झाले. कुळ खंडणी नियमन, नंतर वहिवाट सुरक्षा झाली आणि कसाऊ जमीनची मर्यादा पण डिसाईड करण्यात आली. एवढ्यावरच पॉईंटवर 3 ते 4 वेळेस, 3 ते 4 म्हणल्यापेक्षा 7 ते 8 वेळेस क्वेश्चन विचारलेत. ह्या 2 ते 3 पॉईंटवर तुम्हाला ध्यानात ठेवायचे आहेत. ठीक आहे, हे समजलं. त्यानंतर आता बँकिंग. आता बँकिंगमध्ये खूपच कमी क्वेश्चन विचारले जातात. करंट आधारित जर असेल तर बँकिंग संबंधित तुम्हाला जसं उदाहरणामध्ये काही बँकिंगचं विलिनीकरण झालं होतं ते विचारलं जातं करंटमध्ये, ते ध्यानात ठेवायचं तुम्हाला. नंतर IFCI संस्था याची स्थापना कुठं झाली, मुख्यालय कुठं आहे, नंतर ICICI अशा प्रकारे संस्थांची स्थापना वगैरे 1-2दा विचारलेले आहेत. मात्र तुम्हाला मुख्यतः RBI करायचे आहे या संबंधीचे. ठीक आहे, RBIचे जे कार्य आहेत, गुणात्मक साधने, संख्यात्मक साधने, ठीक आहे, त्यामधले प्रत्यक्ष साधने हे तुम्हाला करायचे आहेत. ठीक आहे, नंतर रेपो रेट म्हणजे काय, रिव्हर्स रेपो रेट म्हणजे काय, ह्या मेन जे RBIचे काम आहेत ते तुम्हाला पाठांतर करायचे आहेत. जास्त RBIला डीप लेवलला विचारत नाही. त्यानंतर जसं 200 कोटी रुपये ठेवले होते त्यामधले 115 करोड रुपये आपण म्हणू शकतो रोख स्वरूपात, नंतर 85 कोटी रुपये आपण एक प्रकारे सोन्याच्या स्वरूपात असं काहीतरी ठेवलं होतं, ते सुद्धा एक्झाम मध्ये विचारलेलं आहे. ते तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे बरं का. चालते. त्यानंतर बघा सार्वजनिक वित्त. सार्वजनिक वित्त टॉपिक थोडासा डीप लेवलला तुम्हाला अभ्यासावा लागणार आहे. तर त्यामध्ये पहा, सार्वजनिक वित्तमध्ये बघा महत्त्वाचं आहे, सार्वजनिक वित्ताचे कार्य विचारले जातात की सार्वजनिक वित्त गरज कशासाठी आहे, ते कार्य तुम्हाला अभ्यासायचे आहेत कन्सेप्टमध्ये. त्यानंतर सार्वजनिक वित्तामध्ये जे बजेटचे प्रकार असतात त्याच्यामध्ये उदाहरणामध्ये मेन 3 आहेत. संतुलित अर्थसंकल्प, नंतर शिल्कीचा आणि म्हणू शकतो आपण तुटीचा अर्थसंकल्प, हे 3 आहेत. इतर प्रकारमध्ये परिणामकारक अर्थसंकल्प, शून्याधारित अर्थसंकल्प, असे जे अर्थसंकल्प आहेत ते सुद्धा अर्थसंकल्प तुम्हाला अभ्यासायचे आहेत. ठीक आहे. नंतर महत्त्वाचं असतं वित्त आयोग. तर वित्त आयोगामध्ये तुम्हाला 10वा, 11वा, 12वा, 13वा, 14वा आणि 15वा आणि आता नव्यानं सुरू झालेला 16चे अध्यक्ष कोण आहेत, पनगडिया हे सुद्धा अध्यक्ष आहेत सध्या 16वेचे. 15वेचे कोण होते म्हणू शकतो आपण, NK सिंग, ते तुम्हाला ध्यानात ठेवायचे आहेत. 10वेचे कोण होते, खुसरो. ठीक आहे. नंतर 14वेचे समजा रेड्डी, 13वेचे केळकर, हे सुद्धा तुम्हाला ध्यानात ठेवायचे आहेत. त्यानं कोणकोणत्या शिफारशी केल्या, कोणत्या राज्याला सगळ्यात जास्त फायदा भेटला, जसं उत्तर प्रदेशला सगळ्यात जास्त फायदा भेटला, महाराष्ट्राचा वाटा किती आहे हे सुद्धा तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. तर तेच विचारते एक्झामच्या दृष्टीने, कोणत्या क्रायटेरियाच्या आधारावर वित्त आयोगानं काय केलंय, समजा एका राज्याला वित्त प्रोव्हाइड केलेलं आहे ते तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. तर ते विचारते. नंतर जेंडर बजेट विषय पण एक्झाम मध्ये विचारलेला आहे, ते तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. नंतर सार्वजनिक वित्तमध्ये महत्त्वाचं आहे कर टॉपिक. सार्वजनिक वित्तमध्ये कर टॉपिक एक महत्त्वाचा आहे. तत्पूर्वी सार्वजनिक वित्तामध्ये तुम्ही ध्यानात ठेवा, महसूल जमा, नंतर भांडवली जमा, महसूल जमा नंतर भांडवली जमा, हे सुद्धा तुम्हाला ध्यानात ठेवायचं. नंतर उत्पादक खर्च, अनुत्पादक खर्च, अशा प्रकारे खर्च तुम्हाला विचारले जातात. ठीक आहे, हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं. नंतर अंतर्गत कर्जाचे स्त्रोत, नंतर बहिर्गत कर्जाचे स्त्रोत हे सुद्धा विचारले जाते. नंतर तुटीच्या अर्थ भरण्याचे स्त्रोत हे सुद्धा तुम्हाला करायचे. तुटीचा अर्थ भरणा म्हणजे काय, त्यासाठी स्त्रोत कोणते आहेत हे सुद्धा विचारलं जातं. हे नॉर्मल लेवलला विचारते प्रिलिम्सला, मेन्सला खूप डीप लेवलला विचारलं जाणार. आता कर टॉपिक सुद्धा सार्वजनिक वित्ताचा एक टॉपिक म्हणून आपण इथं पाहणार आहे. तर त्यामध्ये महत्त्वाचं बघा, कर टॉपिक मध्ये प्रत्यक्ष कर म्हणजे काय, अप्रत्यक्ष कर म्हणजे काय, प्रत्यक्ष करामध्ये कराचा आघात कसा होतो, अप्रत्यक्ष करामध्ये कराचा आघात कसा होतो, प्रत्यक्ष कराचे प्रकार कोणते आहेत, अप्रत्यक्ष कराचे प्रकार कोणते आहेत, जीएसटीचा नेमका इफेक्ट कोणता पडला, किती कर एक म्हणू शकतो, केंद्राचे 8 कर, राज्याचे 9 कर जसे विलीन झाले ते तुम्हाला अभ्यासावायचे आहेत कर टॉपिक मध्ये. ठीक आहे, आयकर तुम्हाला ध्यानात ठेवावं लागेल, महामंडळ कर सुद्धा ध्यानात ठेवावं लागेल, केंद्राचे उत्पन्नाचे साधने, राज्याचे उत्पन्नाचे साधने हे तुम्हाला कर टॉपिक मध्ये करावायचे आहेत. जास्त लेवलला तुम्हाला इथं करायचं नाही, थोड्याच लेवलला करायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा पहा, चलनवाढ. चलनवाढ खूप महत्त्वाचं आहे. तर चलनवाढमध्ये कन्सेप्ट ध्यानात ठेवा. चलनवाढ म्हणजे नेमकं काय, मुद्रास्फीती म्हणजे काय, ठीक आहे, अस्फीती म्हणजे काय, ते तुम्हाला ध्यानात ठेवायचं. नंतर तुम्हाला चलनवाढमध्ये महत्त्वाचा पॉईंट आहे की चलनवाढीचे प्रकार आहेत, चालणारी चलनवाढ, रांगणारी चलनवाढ हे तुम्हाला करावायचे आहेत. नंतर चलनवाढीचे परिणाम, चलनवाढीचे परिणामामध्ये पॉझिटिव्ह परिणाम कोणावर होतात, निगेटिव्ह परिणाम कोणावर होतात, बचत वाढते का, गुंतवणूक वाढते का, ठीक आहे, हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं. नंतर रोजगारीतावर कसा फरक पडतो, असंघटित क्षेत्रातील लोकांवर कसा फरक पडतो, ठीक
ठीक आहे, हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं. ऋणकोवर कसा फरक पडतो, धनकोवर कसा फरक पडतो, हे सगळे तुम्हाला परिणामात ध्यानात ठेवायचे आहेत. नंतर होलसेल प्राइस इंडेक्स, नंतर कंझ्युमर प्राइस इंडेक्स सुद्धा तुम्हाला ध्यानात ठेवायचे. त्याच्यामध्ये वस्तू कोणकोणत्या असतात, ठीक आहे, हे तुम्हाला ध्यानात ठेवायचे. हे काय WTO मध्ये, CPI मध्ये कोण काढते, कोण जाहीर करते, हे सुद्धा तुम्हाला ध्यानात ठेवायचे आहे. किती वस्तू आहेत त्याच्यामध्ये, हे सुद्धा तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. त्यानंतर बघा खर्च दाबजन्य. आता काय चलनवाढीचे काही दोन म्हणू शकतो कारण असतात. त्या कारणामध्ये ध्यान ठेवा, खर्च दाबजन्य कारण आणि मागणी दाबजन्य कारण म्हणू शकतो. तर खर्च वाढल्यामुळे जे कारण येतात ते त्याच्यामुळे जशा प्रकारे म्हणू शकतो चलनवाढ होते ते वाले, आणि मागणी वाढल्यामुळे चलनवाढ होते हे काही कारण आहेत. हे सुद्धा तुम्हाला कारण करावायचे आहेत. मेन म्हणजे चलनवाढीवरचे उपाय. आता चलनवाढीवर काही उपाय आहेत, त्यामध्ये मौद्रिक उपाय म्हणजे आपण जे RBI मार्फत राबवले जातात ना, ते मौद्रिक उपाय बरं का. त्यानंतर राजकोषीय उपायामध्ये कोण आहेत, जे गव्हर्नमेंट मार्फत म्हणजे सरकार मार्फत जे उपाय राबवले जातात ते तुम्हाला ध्यानात ठेवायचे. तर मौद्रिक उपायासाठी RBI काय करते, स्वस्त पैशाचे धोरण, महाग पैशाचे धोरण, CRR म्हणू शकतो, रेपो दर, रिव्हर्स रेपो दर जसं वापरते. नंतर राजकोषीय त्याच्यामध्ये म्हणू शकतो की काय केल्याने कर वगैरे समजा कमी जास्त करणे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातील. तर तुम्हाला ते ध्यानात ठेवायचं. सार्वजनिक खर्च जो आहे सरकारचा तो सुद्धा कमी केला जाईल. तर हे राजकोषीय उपाय आपण म्हणू शकतो. तर हे ध्यानात ठेवायचे तुम्हाला, तर विचारते एक्झामच्या दृष्टीने. त्यानंतर बघा हा एक टॉपिक महत्त्वाचा आहे, जनसांख्यिकी आणि लोकसंख्या म्हणू शकतो त्याला. तर लोकसंख्यामध्ये ध्यान ठेवा की इतर आकडेवारी जे आपण पाहतो ना की दशवार्षिक वृद्धी किती झाली, ठीक आहे, उदाहरणामध्ये 10 वर्षे किती झाली, नंतर लिंग गुणोत्तर किती आहे, बाल लिंग गुणोत्तर किती आहे, घनता किती आहे. तर हे लोकसंख्यामध्ये घनता वगैरे समजा, साक्षरता कुठं किती आहे, साक्षरता, शहरीकरण किती झाले, नागरी लोकसंख्या किती आहे, ह्या सगळ्या गोष्टी इथं विचारल्या जातात, तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. आणि जनसांख्यिकीमध्ये मेन काय विचारलं जातं इथं ध्यान ठेवा की नागरीकरणाची व्याख्या. नागरीकरण नेमकं म्हणजे काय, ह्याच्यावर 2 ते 3 क्वेश्चन आले. तर नागरीकरणाची व्याख्या तुम्हाला अभ्यास व्हायची आहे. नागरीकरण म्हणजे नेमकं काय, त्यासाठी कोण अटी आहेत, ठीक आहे, क्रायटेरिया काय आहे हे ध्यान ठेवायचं. आणि आयोगाचं सगळ्यात फेवरेट म्हणजे लोकसंख्या धोरण 2000, लोकसंख्या धोरण 2000 आयोगात सगळ्यात फेवरेट आहे. तर ते विचारलं जाते, तुम्हाला ध्यान ठेवायचं. यामध्ये अल्पकालीन लक्ष्य कोणतं आहे, मध्यमकालीन लक्ष्य कोणतं आहे, दीर्घकालीन लक्ष्य कोणतं आहे. उदाहरणामध्ये दीर्घकालीन लक्ष्यामध्ये आपण म्हणू शकतो की 2045 पर्यंत 2.1% हा जो पुनर्स्थापनेचा दर आहे तो आणणे, ठीक आहे, ते तुम्हाला ध्यानात ठेवायचे. ते विचारते. समजा नंतर आपण म्हणू शकतो संस्थात्मक प्रसूती 80% आणणे, कुशलदाईच्या हातून 100% कुशलदाईच्या हातून एखाद्या म्हणजे गरोदर स्त्रियांचं काय करणे, समजा आपण बाळंतपण करणे. नंतर 20% पेक्षा जर शाळा गर्दी कमी करणे, ठीक आहे, हे सुद्धा तुम्हाला ध्यानात ठेवायचं होतं. नंतर बाल मृत्यू दर 30 करणे कमी पर्यंत, नंतर माता मृत्यू 100 पर्यंत कमी करणे, हे सुद्धा तुम्हाला विचारलं जातंय. त्याच्यामुळे ते खूप महत्त्वाचं लोकसंख्या धोरण 2000चं आहे, ते तुम्हाला पाठच पाहिजे. त्याच्यावर 7 ते 8 क्वेश्चन येऊन गेले आहेत. नंतर लोकसंख्या विषयक लाभांश. उदाहरणामध्ये भारतामध्ये तरुण लोकसंख्या 63.4% आहे, ती वाढत चाललेली आहे. ह्याच्यावर सुद्धा एकदा क्वेश्चन आला होता प्रिलिम्सला. तर ते लोकसंख्या विषयी लाभांश कसा आहे, ही लोकसंख्या वाढल्यानंतर मानवी भांडवल म्हणून उपयोगात येते का, तर ते तुम्हाला अभ्यास व्हायचं आहे, ठीक आहे. नंतर लोकसंख्याचे टप्पे तुम्हाला माहित आहेत, कोणी 3 टप्पे, कोणी 4 टप्पे, कोणी 5 टप्पे सांगितले. तर भारताच्या बाबतीतचे 5 टप्पे तुम्ही ध्यानात ठेवा. जसं पहिल्या टप्प्यामध्ये काय होतं की जन्मदरही जास्त असते, मृत्यूदर सुद्धा जास्त असते. दुसऱ्या टप्प्यामध्ये काय होतं की जन्मदर जास्त असते, मृत्यूदर थोडा कमी व्हायला लागते, त्याच्यामुळे लोकसंख्येचा विस्फोट व्हायला लागते. ते तुम्हाला ध्यानात ठेवायचे. तर इतर गोष्टी पण तुम्हाला ध्यानात ठेवायच्या आहेत. नंतर मालतसचा सापळा. तर मालतसनं काय सांगितलं होतं, लोकसंख्या कशा प्रकारे वाढते, भूमिती श्रेणी वाढते, श्रेणीने वाढते. नंतर आपण म्हणू शकतो अंकगणितीय श्रेणीने अन्नधान्याची वाढ होते. तर मालतसचा सापळा त्यांनी 1798 ला मांडला होता, हे सुद्धा तुम्हाला ध्यानात ठेवायचं. तर एक्झामच्या दृष्टीने मालतसचा सापळा तुम्ही अभ्यासावायला पाहिजे. आपण जास्त डीप लेवलला इथं अभ्यास शकत नाही, आपल्याकडे ह्या ठिकाणी लेक्चरचं मग काय म्हणू शकतो टायमिंग ड्युरेशन खूप वाढून जाईल. जेव्हा आपण POQ पाहणार इकॉनॉमिक्सचे तेव्हा तुम्हाला त्या संबंधी समजून सांगणार, ठीक आहे. नंतर जनन दर म्हणजे काय, संपूर्ण आयुष्यामध्ये महिला काय करतात, ज्या प्रकारे जीवन जन्मना जेवढे जिवंत जन्म देते ते जननदर झाला, ठीक आहे. तर ते विचारलं जाते. समजा टोटल फर्टिलिटी रेट. माता मृत्यू दर म्हणजे काय झालं, 1 लाख महिला, 1 लाख म्हणू शकतो महिला संबंधी आपण आहे 1 लाख महिलांमध्ये किती मातांचा मृत्यू होतो ते समजा माता मृत्यू दर आहे. बाल मृत्यू दर तुम्हाला ध्यानात ठेवायचं 5 वर्षासंबंधीचा, ठीक आहे. नंतर शिशु मृत्यू दर, नंतर निओनेटल बर्थ रेट वगैरे हे तुम्हाला कन्सेप्ट ध्यानात ठेवायचे आहे. तर अशा प्रकारे हे तुम्हाला लोकसंख्या आणि जनसांख्यिकीमध्ये अभ्यास व्हायचे आहेत आणि हे सुद्धा गरजेचं आहे. त्यानंतर तुम्ही 1976चं सुद्धा लोकसंख्या धोरण करायला पाहिजे. आणि हम दो हमारे दो हे सुद्धा लोकसंख्या धोरण 2000 पासूनच अंमलात आलेलं आहे. तर हे सुद्धा महत्त्वाचं आहे, ठीक आहे. आता हे सगळे टॉपिक झाले.
त्यानंतर आता पंचवर्षीय योजना, तर पंचवर्षीय योजना एक्झामच्या दृष्टीने खूप महत्त्वाच्या आहेत. तर तुम्हाला काय करायचं, संपूर्णतः 1 ते 12 योजना फिक्समध्ये करायच्या आहेत. त्यातल्या तुम्हाला जर फोकस करायचे असेल तर 10, 11, 12 हे योजना पाठच पाहिजे. परंतु तुम्हाला ह्या संपूर्ण पाठ करा आणि यामध्ये पहिल्या योजनेचा उद्देश काय होता, त्याचं प्रतिनाम काय होतं, ठीक आहे, नंतर मूळ गाभा काय होता, मूळ फोकस काय होता, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ठेवायचं. आणि प्रतिमान नेमकं कोणतं होतं आणि किती वृद्धी दर टार्गेट ठेवला होता, किती साध्य झाला, हे जे पॉईंट आहेत ते तुम्हाला ध्यानात ठेवायचे आहे. जसं पहिली योजना, दुसरी योजना, सगळ्या योजना तुम्हाला ध्यानात ठेवायच्या आहेत. त्यानंतर तुम्हाला नियोजन आयोग तुम्हाला ध्यानात ठेवायचा आहे. नियोजन आयोग, नंतर नीती आयोग तुम्हाला पाठच पाहिजे. नीती आयोगावर क्वेश्चन आले तर, ठीक आहे, ते सुद्धा तुम्हाला ध्यानात ठेवायचे आहेत. आणि ह्या ज्या योजना आहेत पंचवर्षीय योजना, त्याच्यामध्ये काही सब योजना येतात ना, तुम्हाला माहित असेल. जसं 4थ्या योजनेत काही योजना चालू झाल्या, 5व्या योजनेत काही योजना चालू झाल्या, त्या सब योजना तुम्हाला अभ्यासावायच्या आहेत. हे एक्झामच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे पंचवार्षिक योजना. तर ही पंचवर्षीय योजनाविषयी आपण जास्त न सांगतो, तुम्हाला अख्खा टॉपिक करणंच आहे. त्याच्यावर मार्क 2 ते 3 क्वेश्चन येतात. जसं पोलाद प्रकल्पावर आला होता की पोलाद प्रकल्प कोणत्या योजनेमध्ये कोणते चालू झाले होते ते विचारताना वेळोवेळी, तर तुम्हाला अभ्यासावायचे आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, आता हा टॉपिक घ्यायच्या पूर्वी आपण काय करू, 2 टॉपिक राहिले आपण ते पाहून घेऊ. तर आर्थिक सुधारणा, तर आर्थिक सुधारणा तुम्हाला अभ्यासावायच्या आहेत. तर आर्थिक सुधारणा म्हणजे कोणत्या सुधारणा, तर LPG, ठीक आहे, उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण तुम्हाला हे अभ्यासावायचं आहे. तर या संबंधीच्या भरपूर गोष्टी आहेत. 1991च्या ज्या सुधारणा आहेत त्या सुद्धा तुम्हाला अभ्यासावायच्या आहेत. त्यामधली रंगराजन समिती 1, रंगराजन समिती 2 तुम्हाला अभ्यासावायचे आहे. तर ते एक्झामच्या दृष्टीने जे पॉईंट इथं महत्त्वाचे आहेत ते सगळे तुम्हाला अभ्यासावायचे आहेत. कशामध्ये, आर्थिक सुधारणामध्ये. तर हे एक्झामच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं टॉपिक आहे. नंतर महत्त्वाच्या काही संस्था आहेत ज्याच्यावर वेळोवेळी क्वेश्चन विचारले जातात. तर महत्त्वाच्या संस्थांमध्ये आंतरराष्ट्रीय कामगार संघटना 100 वर्ष पूर्ण झाले होते कधी, 2019ला. 1919ची त्याची स्थापना आहे. WTO 1995ची स्थापना, ती सुद्धा पाठ करायचा आहे. IMF आणि जागतिक बँक 1944ची स्थापना, 1985ची आपण म्हणू शकतो, 44-85ची स्थापना. गॅटची स्थापना 1948ची, त्याच्यावर मी प्रश्न विचारला होता. ठीक आहे. नंतर ब्रिक्स काय, समजा ब्रिक्स विषयी तुम्हाला अभ्यास करायचा आहे. राष्ट्रकुल 1949, युनो 1945 ह्यांच्याविषयी तुम्हाला अभ्यास करायचा आहे. नंतर एशियन 1967चा, सार्क वगैरे तुम्हाला माहिती असेल ते 1985चा. तर हे तुम्हाला सगळे अभ्यासावायचे आहेत. त्याच्या संबंधी करंट रिलेटेड ज्या गोष्टी आहेत त्या अभ्यासावायच्या आहेत. आणि मुख्यतः ह्या ज्या WTO, IMF, जागतिक बँक आणि गॅट ह्या ज्या 4 संस्था आहेत हे तुम्हाला डीप लेवलला अभ्यासावायच्या आहेत. बाकीच्या संस्था आहेत त्या करंट आधारित तुम्हाला क्वेश्चन विचारले जाईल. उदाहरणामध्ये जसं सारच्या संघटना कधी, सारच्या बैठका कुठं झाल्या, ब्रिक्सच्या बैठका कुठं झाल्या ते विचारते. मात्र गॅट, WTO, IMF आणि जागतिक बँक ह्याच्याविषयी तुम्हाला स्थापना, त्याचे उद्दिष्ट सुद्धा विचारले जातात आणि त्याची सदस्य संख्या किती आहे हे सुद्धा विचारलं जातं. हे तुम्हाला ध्यान ठेवायचं महत्त्वाच्या संस्थांमध्ये. ठीक आहे. आता शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक ज्या संबंधी तुम्हाला आतुरता असते आणि तुमच्या डाऊटफुल असते तुम्ही की नेमकं अभ्यास करताना कोणत्या योजना अभ्यास करायच्या. तर बघा 2 प्रकारच्या योजना आहेत, इकडची आणि इकडची. तर बघा इकडची आणि इकडची मध्ये बघा आर्थिक योजना आहेत, त्याला आपण म्हणतो. आणि नंतर आहेत सामाजिक योजना. कोणत्या, सामाजिक योजना. आणि ह्या योजना कायसाठी असतात तर मुख्यतः सिलेबसमध्ये मेन्शन केलेलं टॉपिक म्हणजे समावेशन. तर समावेशन म्हणजेच एक प्रकारे ही योजना आहेत. समावेशन म्हणजे जे शेवटचा घटक आहे, कुठला भारतामधला म्हणू शकतो शेवटचा घटक आहे, त्या शेवटच्या घटकाला आर्थिक घडामोडीमध्ये आणि सामाजिक घडामोडीमध्ये सामावून घेणे म्हणजे काय, आर्थिक समावेशन किंवा सामाजिक समावेशन तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. तर बघा तुम्हाला ध्यानात ठेवा समावेशन संबंधीच्या योजनामध्ये बघा पहिला पॉईंट आहे अमृत योजना किंवा अमृत मिशन. तत्पूर्वी ध्यानात ठेवा जनुनम नावाची योजना आहे, जवाहरलाल नेहरू संबंधीची, जो अर्बन एरियाला काय करते डेव्हलपमेंट करण्यासंबंधीची योजना होती 2005ची. 3 डिसेंबर 2005ची ही योजना आहे, ती तुम्हाला अभ्यास करायची आहे. आणि त्याच योजनेचं अपडेट करून काय झालं, ही अमृत योजना तयार झाली 2015ला. तर ह्या ठिकाणी काय केलं जाणार आहे, दोन्ही योजनेमध्ये मुख्यतः शहराचा विकासावर भर दिला जाणार आहे. शहरी स्थानिक स्वराज्य संस्था म्हणू शकतो, शहरामधल्या पायाभूत सुविधा म्हणू शकतो. ठीक आहे, त्या सगळ्या याच्यावर भर दिला जाणार आहे ह्या 2 योजनांमध्ये. हे तुम्हाला योजना पाठच करायच्या आहेत बरं का. नंतर जनधन योजना कधी चालू झालेली आहे, 2014ची. जनधन योजना तुम्हाला अभ्यास करायची 28 ऑगस्ट 2014ची, ही पाठच असायला पाहिजे. ह्याच्यामध्ये पण काय की याच्यावर तर 3-4 वेळेस क्वेश्चन येऊन गेला वाटते. तर जनधन योजना तुम्हाला ध्यानात ठेवायची, शेवटच्या व्यक्तीपर्यंत अकाउंट पोहोचलं पाहिजे त्यासंबंधी ही जनधन योजना आहे. हृदय योजना, हेरिटेज साईट संबंधीची योजना 2015-16ची समथिंग योजना आहे. ह्या ठिकाणी काय केलं जाणार आहे तर एक प्रकारे ज्या आपल्या सांस्कृतिक वारसा स्थळ आहेत, वारसा स्थळ म्हणले अशा वारसा ठिकाण आहेत, त्या वारसा स्थळांना टिकून ठेवण्यासाठी काय केलं जाणार आहे, मुख्यतः या योजनेअंतर्गत भर दिला जाणार आहे. नंतर अशा प्रकारची एक प्रसाद नावाची योजना आहे, ती सुद्धा एक्झाम मध्ये प्रसाद नावाचा फुल फॉर्म विचारला होता. ती सुद्धा योजना पर्यटन संबंधीच्या धार्मिक स्थळासंबंधी ती सुद्धा तुम्हाला ध्यानात ठेवायची आहे. आणि आणखी महत्त्वाची योजना आहे अटल मिशन, तुम्ही ध्यानात ठेवा. अटल पेन्शन योजना 9 मे 2015ची, ती सुद्धा तुम्हाला अभ्यास करायची आहे. ठीक आहे. नंतर संसद आदर्श ग्राम योजना, ह्याच्याविषयी विचारलं होतं की कोणत्या व्यक्तीच्या बर्थडेच्या दिवशी आली होती. तर ही योजना आली होती जयप्रकाश नारायण यांच्या बर्थडेच्या दिवशी
2014ची, ठीक आहे, हे सुद्धा ध्यानात ठेवायचे. पुरा प्रतिमान कुणा सांगितलं होतं? डॉक्टर APJ अब्दुल कलाम नुसार यांनी काय म्हणलं होतं की जे ग्रामीण घटक आहेत त्या ग्रामीण घटकाला शहरामधल्या ज्या योजना आहेत किंवा शहरामधील ज्या सोयीसुविधा आहेत त्या सुविधा ग्रामीण भागासाठी पोहोचण्यासाठी हे पुरा प्रतिमान आणलं होतं. ते सुद्धा तुम्हाला एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. 2013 समथिंगचं हे पुरा प्रतिमान आपण म्हणू शकतो. नंतर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर 2013ची योजना आहे. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर ही सुद्धा तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. ह्याच्यावर बी 4 ते 5 वेळेस क्वेश्चन आलं. तर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे नेमकं काय? तर तुमच्या डायरेक्ट खात्यामध्ये मधील जे मध्यस्थ आहेत ते मध्यस्थ मिटून डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये काय गेले पाहिजे? पैसे गेले पाहिजे. ह्या संबंधीची खूप महत्त्वाची योजना होती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर योजना. त्यानंतर महत्त्वाची याची एड्स नियंत्रण कार्यक्रम 1992 समथिंगचा, ह्याच्यावर डीप लेवलला क्वेश्चन आले तर तुम्हाला ते सुद्धा अभ्यास व्हायचे आहेत. आता सामाजिक समावेशनासंबंधीच्या काही योजना आहेत त्या आपण थोडक्यामध्ये पाहूया. त्यामध्ये बघा अन्नपूर्णा योजना 2001 ची आपण म्हणू शकतो, ही सुद्धा ध्यानात ठेवायची आहे. आणि नंतर अंत्योदय योजना 2000 ची आहे, ध्यानात ठेवा. आता अन्नपूर्णा योजनेचा मेन उद्देश काय आहे की जे 65+ जे एज आहे ज्या विद्यार्थी ज्या लोकांची ज्या वृद्ध व्यक्तींची त्या व्यक्तींना कोणत्याच योजनेचा जर लाभ भेटला नसेल तर त्यांना 10 किलो अन्न देण्यासाठी ही अन्नपूर्णा योजना आहे. त्यानंतर अंत्योदय मिशन तुम्हाला माहिती असेल 35 किलो अन्नधान्य दिले जाते. त्यामध्ये 3 रुपये किलो तांदूळ, 2 रुपये किलो गहू आणि 1 रुपये किलो भरड धान्य सुद्धा दिले जातात. ठीक आहे. नंतर स्वाधार योजना आहे, तुम्हाला ध्यानात ठेवायची आहे. 2 प्रकारच्या स्वाधार योजना आहेत. एक 2007 समथिंगला चालू झालेली एक योजना आहे आणि सॉरी आठवत नाही फिक्स ते 2001 किंवा 2007 ला चालू झाल्या. एक आहे त्याच्यामध्ये काय झालं समजा ज्या महिलांना लैंगिक अत्याचाराला बळी जावं लागलं त्या महिलांना सपोर्ट देण्यासाठी स्वाधार योजना आलेली आहे. त्यानंतर हीच अशीच योजना आहे त्याच्यामध्ये समजा अनुसूचित जातीमधील जे व्यक्ती आहेत त्या व्यक्तींना हॉस्टेल अवेलेबल करून देण्यासाठी आर्थिक सहाय्य देण्याची पण ती स्वाधार योजना आहे, तुम्हाला ध्यानात ठेवायची आहे. नंतर मातृवंदना योजना आहे ती सुद्धा तुम्हाला अभ्यास व्हायची आहे. नंतर महिला ई हाट योजना ज्या ठिकाणी महिलांच्या बचत गटांनी स्थापन केलेले जे पदार्थ आहेत ज्या वस्तू तयार केल्या आहेत त्या वस्तू विकण्यासाठी महिला ई हाट चालू केलेला आहे. नंतर अन्न सुरक्षा कायदा 2013चा हा खूप महत्त्वाचा आहे. यामध्ये जवळपास 75% ग्रामीण आणि म्हणू शकतो 50% शहरी समथिंग लोकसंख्येला याचा फायदा होणार आहे. तर ते खूप महत्त्वाचं कायदा 2013चा तुम्हाला ते अभ्यास व्हायचा आहे. ठीक आहे. नंतर डिजिटल भारत मिशन अभ्यास व्हायचा आहे. नंतर उज्ज्वला योजना ज्या ठिकाणी 2016 ची चालू केली त्या ठिकाणी LPG प्रोव्हाइड केले जाणार आहेत. नंतर हे पाहायला आपण अब्दुल कलाम अमृत आहार योजना APJ अब्दुल कलाम अमृत आहार योजना ही आदिवासी महिलांसाठी आहे. मुख्यतः त्या ठिकाणी आदिवासी महिलांना पोषक आहार देण्यासाठी अमृत आहार अब्दुल कलाम अमृत आहार योजना आहे, ध्यानात ठेवा. उज्ज्वला योजना पाहिली. नंतर राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान 2007-08 हे सुद्धा 2 ते 3 वेळा क्वेश्चन विचारले. 2007 ला रब्बी हंगामापासून चालू झालं होतं. ठीक आहे. नंतर अल्पसंख्याक समुदाय संबंधीच्या काही योजना आहेत ज्या शिक्षणासाठी प्रोव्हाइड करतात. ठीक आहे, प्रोत्साहन देतात. त्याच्यामध्ये नई रोशनी, नई मंजिल, पडो प्रदेश, शिकवा आणि कमवा. तर ह्या सगळ्या योजना ऍड करून आता एकच योजना तयार झाल्या, नया सवेर नावाची योजना. ह्या संपूर्ण योजना ऍड होऊन तयार झाल्या. तर त्या सगळ्या योजना तुम्हाला अभ्यासावायच्या आहेत. तर अशा प्रकारे समावेशनच्या ह्या सगळ्या योजना आहेत. तर तुमचे इकॉनॉमीचे भरपूर सारे डाऊट आता क्लिअर झाले असतील. तर तुम्ही जेव्हा पण इकॉनॉमीचा अभ्यास करत असाल कशासाठी राज्यसेवा प्रिलिमसाठी तर नेमके हेच टॉपिक तुम्हाला अभ्यासावायचे आहेत आणि तुम्हाला 15 मार्क आहेत ते मिळवून देण्यासाठी हे तुम्हाला टॉपिक खूपच मदत करणार आहेत. ठीक आहे. तर तुम्हाला हे लेक्चर युजफुल ठरलं असेल मी अशी आशा करतो. आणि तुम्हाला कोणत्या विषयाचं पाहायचे असेल तर तुम्ही मला तसं कमेंट बॉक्समध्ये कळवा. ठीक आहे. आणि लेक्चर संबंधी काही फीडबॅक असतील तर ते सुद्धा फीडबॅक मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. ठीक आहे. आणि अशाच प्रकारे तुम्हाला विदर्भ आयएस अकॅडमी वेळोवेळी हेल्प करत राहील म्हणू शकतो किंवा तुम्हाला गायडन्स करण्यासाठी मोलाचा सहकारी म्हणून हमेशा सोबत राहणार आहे. ठीक आहे. तर तुम्ही जे सुरुवातीला प्रमोशनमध्ये तुम्हाला जे पॉईंट सांगितले ज्यामध्ये तुम्हाला सिंहावलोकन बॅच आणि टेस्ट सांगितली त्याचा सुद्धा लाभ घेऊ शकता. ते तुम्हाला एक प्रकारे सवंगडी म्हणून वेळोवेळी तुमचा चुका निदर्शन आणण्यासाठी टेस्ट सिरीज खूप कामात पडणार आहे आणि चुका दुरुस्त करण्यासाठी सिंहावलोकन बॅच सुद्धा खूप कामामध्ये पडणार आहे. तर त्यापूर्वी तुम्हाला काय करायचं त्याचा लाभ घ्यायचा आहे. ठीक आहे. तर भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय हिंद.